बापरे बाप! आज तर पहिल्यांदाच मी एवढे सारे मासे बघितले. मी खरंच कधीच माहेरात होते तर मासे खाल्ले पण नव्हते आणि बघितले पण नव्हते. कारण की मला मासे खाता पण येत नाही आणि मला लहानपणी मम्मी सांगायची की त्याच्यामध्ये काटे असले, काटे पोटात जर गेले तर काही पण होऊ शकतो. त्याच्यामुळं मला एक भीती होती. त्याच्यामुळे मी कधीच मासे खाल्ले नाही आणि मला कधी आवडले पण नाही. तर इथं खूप वेगवेगळ्या प्रकारचे मासे होते आणि त्याच्यानुसार त्याची प्राईस पण होती. मला काही माहिती नव्हतं की हे मासे कुठले आहे, काय आहे आणि मी फक्त बघत होती कारण की फर्स्ट टाईमच आहे माझा. तर मी इथे बघत होती की काय काय प्राईज आहे आणि कितीला मासे आहे. तर भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे मासे होते आणि इथे खूप म्हणजे हे मोठं फिश मार्केट आहे होलसेलचं. तर इथे सगळेच मासे तुम्हाला उपलब्ध आहेत. तर तुम्ही बघू शकता आणि इथे म्हणजे फ्रेश मासे मिळतात. तर म्हणून माझ्या नवऱ्याने बोलले की चल मी इथे तुला घेऊन जाते. तर फर्स्ट टाईमच आहे माझा हा. तर मी इथे आलेली आहे. मी या आधी कधीच मी मासे बघितले पण नाही आणि मी आली पण नाही. बघितले म्हणजे मी असे दुरून बघितले, घरला नाही बघितले. तर इथे तुम्ही बघू शकता बांगडा. मला तर फक्त एकच माहिती आहे बांगडा आणि माझ्या नवऱ्याला पण तीच आवडते. तर माझा नवरा तेच घेतो. तर इथं आहेत भरपूर मासे. ज्यांना माशांची माहिती असेल, जे जास्त खात असतील त्यांना नक्की. आम्ही आधीच्या दुकानामध्ये गेलोच होतो, तुम्हाला तर माहीतच आहे. तर तिथे आहे ना यांना ती बांगडा मासा आहे ना थोडा फ्रेश नाही वाटला. तर म्हणून नाही का आम्ही दुसऱ्या दुकानामध्ये आलो. इथं पण तेवढेच मासे आहेत पण इथं पण फ्रेश आहे आणि स्वस्त दरामध्ये आहेत. तर इथं पण बघूया म्हणलं की चला आता. आणि मासे पण खूप जास्त नाही का. इथे मी किट्टूला विचारत आहे की मासे कसे आहेत. तर किट्टू पण बघत आहे. किट्टूला पण खूप दिवसापासून खायचं होतं मासे. त्याच्यामुळं त्याची पण एक इच्छा पूर्ण झाली. त्याच्या पप्पासोबत राहून त्याला पण मासे खायची इच्छा जास्त झालेली आहे. तर म्हणलं की चला ठीक आहे. त्यांनी म्हणलं म्हणूनच नाही का याच्या पप्पानी आज मासे घ्यायचं ठरवलं. नाही तर याच्या आधी मासे तर घेतच नव्हते ते. आणि बघा आता आम्ही घरी आलेलो आहो आणि मी माशांना चांगलं धुवून काढलेलं आहे. याला मी हळद आणि मिठाच्या पाण्याने धुतलेलं आहे. मला माहिती नाही पण मी जसं त्या मसाल्यावरती लिहिलेलं आहे ना ते मी वाचलं आहे आणि तसंच केलं आहे. तर मी आता स्वच्छ धुवून काढलेलं आहे. त्यांनी पण साफ करूनच दिलेलं होतं. पण हे आम्ही बांगडा मासा आणलेला आहे आणि स्वच्छ धुतलेला आहे मी. तर आता स्वच्छ धुवून आज याचे पप्पा बाहेर गेले होते. तर मी म्हणलं की चला तोपर्यंत आपण इकडं मी साईडला डाळ पण ठेवलेली आहे, तुरीची डाळ. आणि तुरीची डाळ बोलते मी, भात ठेवलेला आहे. कारण की या फिशसोबत भात खायला खूप छान वाटतं. त्याच्यामुळं मी आज भात पण ठेवलेला आहे. आणि आम्ही गेलो होतो त्यावेळेला मी काहीच केलं नव्हतं, फक्त मी माझ्यासाठी मोमोज केले होते. हा मी फिशसाठी मसाला पण केलेला आहे. याच्यामध्ये गरम मसाला आणि जो फिश फ्राय मसाला होता तो मिक्स केला आणि बाकी हळद, मीठ, तिखट एवढं टाकलेलं आहे. आता याला मी छान पाण्याने त्याचा पेस्ट करणार आणि सगळे फिशला लावणार. तर इथं मी सगळा फिशना मसाला लावलेला आहे आणि थोड्या वेळ नाही का इथे त्याला सुकण्यासाठी ठेवलेलं आहे. तोपर्यंत मी इथे नाही का तुरीची डाळ पण ठेवलेली आहे आणि वरण भातासोबत फिश खायला खूप छान वाटते त्यासाठी म्हणून. आता इकडं मी काय केलं होतं, आधी मी तेलातून काढले होते, दोन की 3 पीस काढले होते पण मला ते काही आवडलं नाही. म्हणून म्हणलं सरळ आपल्या तव्यावरती फ्राय करायचं. हे बघा हे 3 फिशचे तुकडे आहेत पण मला काही आवडले नाही. असं वाटलं की कच्चे आहेत. त्याच्यामुळं मी कढईतून काढले आणि चेक केले तर मला कच्चेच वाटत होते. त्याच्यामुळं म्हणलं की जाऊ द्या सरळ आपण नाही का फ्राय करून टाकूया. तर मी इथे तव्यामध्ये फ्राय करायला ठेवलेले आहेत. तर छान फ्राय करूया आणि खायला देऊया. मी तर नाही खाणार कारण की मला आवडतच नाही. तर मी माझ्यासाठी मोमोज केलेले आहे, मी तेच खाणार आहे. बाकी किट्टूचे पप्पा आणि किट्टूच खाणार आहे. आता ते बाहेर गेलेलं आहे. बाहेरून आल्यानंतर बघते छान गरम त्यांची फेवरेट